वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मावळी महावैष्णव ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुम्हाला मला सांगतात संत महात्मे काय येतात. संत महात्म्यांच्या येण्याचं कारण काय असतं, कशा करता येतात महात्मे. ज्ञानेश्वर महाराज ते देवोबा महाराज प्रत्येक संतांना विचारलं की संत महात्मे काय येतात, महात्म्यांच्या येण्याचं कारण काय असतं. महात्मे येतात ज्ञानोबा म्हणे मी अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, की सज्जना करवी गुढी सुखाची उभी. अधर्मावर मात करण्याकरता, धर्माच्या रक्षणाकरता संत महात्मे येत असतात. धर्माची वाट मोडे, अधर्माची शिग चढे, तै आम्हा येणे घडे संसारात. संत महात्मे येतात ते धर्माच्या रक्षणाकरता. धर्म लोप पावायला लागला, अधर्म मागायला लागला की महात्मे येत असतात. आणि ही भरतभूमी आहे, ही भारतभूमी आहे. या भारतभूमीचं वैशिष्ट्य आहे, इथं प्रत्येक काळामध्ये प्रत्येक युगामध्ये महात्मे जन्माला आले. पूर्व पंक्तीचे संत, उत्तर पंक्तीचे संत. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. जशी उत्तर ही देवभूमी आहे, तशी महाराष्ट्र ही संतांची. या भूमीमध्ये अनेक महात्मे होऊन गेले की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जनकल्याणाचं, जन उद्धाराचं महान कार्य केलं. असंच एक आजचा अवतार अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींचं अवतरण प्राकट्य, स्वामींचं खरं आयुष्य कोणीच सांगू शकलं नाही. कुणी म्हणायचं ते 500 वर्षाचे, कुणी म्हणायचं ते 1000 वर्षाचे. स्वामींचं अख्खं चरित्र म्हणजे महासागर आहे. माझ्याकडे 2 दुर्मिळ चरित्र आहेत स्वामींची. स्वामींचं चरित्र म्हणजे महासागर आहे. महासागर हजारो विधा केल्या स्वामी. स्वामींच्या सहवासात जो जो आला त्या प्रत्येकाचं स्वामींनी कल्याण केलं. कुणी चांगल्या भावनेनं आला त्याचंही कल्याण केलं, कुणी वाईट भावनेनं आला त्याचंही कल्याण केलं. खट नट यारे शुद्ध होडी जारे, दवंडी पिटी भावे चोखा वेळा. तुम्ही कसंही असा, पण एकदा स्वामींच्याकडे गेलात आणि स्वामींचे झालात की स्वामी तुम्हाला आपलंच करतात. स्वामींच्या आयुष्यामध्ये हजारो घटना, हजारो घटना. ते सांगायचं म्हटलं तर 7 दिवसाची स्वामी चरित्र कथा करावी लागेल. पण या सगळ्या चरित्राचं सार म्हणून काही गोष्टी तुमच्या आमच्या समोर आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. संत महात्मा काय करत असतात. एक कुंभाराचा वाडा होता. कुंभाराच्या वाड्यामध्ये आता कुंभार म्हणलं की तिथं माठ मडकी आली. एक महात्मे रस्त्याने निघाले होते. महात्मे जात असताना त्याच्या लक्षात आलं आणि ते कुंभारवाड्यात गेले. माठांची मडक्यांची रास रचलेली आहे. माठांची मडक्यांची रास रचलेली आहे. कुंभाराच्या वाड्यात महाराज गेले, महात्मे गेले, साधू महाराज गेले. त्यांनी बघितलं की एवढी मोठी मडक्यांची रास रचलेली आहे आणि एका कोपऱ्यात एक माठ एकटाच पडलेला आहे. एकीकडे रासच्या रास आहे आणि एकीकडे एकच माठ एकटा पडलाय. साधूने सांगितलं तो गळका माठ मला देशील. कुंभाराला विचारलं तो बाजूला का पडलाय. ते म्हणजे तो गळका आहे. पण तो गळका माठ मला देशील का, मला देशील. कुंभार म्हणतो महाराज पाहिजे असेल तर माठांची माळ शिग रचलेली आहे. या शिगेतला कुठलाही माठ न्या, पण तो गळका तुम्हाला पाहिजे कशाला. महाराज बोलले द्यायचं असेल तर तो गळकाच दे, दुसरा माठ नको मला. द्यायचं असेल तर गळका दे, दुसरा नको मला.
तो कुंभार म्हणतो न्या जावं तुम्हाला, आता चांगला माठ देतो नको म्हणताय, तो गळका पण गळका न्या जावा. तो माठ घेतला महाराजांनी. महात्माने तो माठ घेतला, त्या गावातल्या नदीवर गेले, स्नान केलं, नदीवर स्नान केलं, त्या माठालाही स्नान घातलं. तो माठ पाण्याने भरला, जलाशय नदीच्या जला, तो माठ नदीच्या जलाशयाने भरला. गावात आले, गावातल्या शिवलिंग शिवाच्या मंदिरात गेले, शिवालयात गेले, गावातल्या शिवालयात गेले आणि तो गळका माठ त्या शिवलिंगावरती अडकवला, गळती म्हणून. तो गळका माठ त्या शिवलिंगावरती अडकवला. आता लोक भगवान शंकरांच्या दर्शनाला येता येता शिवलिंगाचंही दर्शन घ्यायचे, त्या माठालाही नमस्कार करायचे. आता लोक शिवलिंगाचं दर्शन घेता घेता त्या माठालाही नमस्कार करायचे. कालपर्यंत जो माठ बाजूला पडलेला, कालपर्यंत ज्या माठाकडे कोणी बघतही नव्हतं, त्या माठाला त्या महात्म्याचा स्पर्श झाला, त्या माठाला त्या महात्म्याचा स्पर्श झाला. माठाची किंमत किती वाढली. ज्या माठाकडे कोणी बघत नाही त्या माठाला आता लोक नमस्कार करतात. कारण का? साधूचा स्पर्श आहे, संतांचा स्पर्श आहे. तसा हा देह नावाचा माठ बाजूला पडला असेल, कशा अवस्थेत असेल, पण एकदा स्वामींचा स्पर्श झाला की या देह माठाचा, या देहरूपी माठाचा देव झाल्याशिवाय राहत नाही. देव पहावया असे गेलो, देवची होली ठेवलो. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेईजे. तुम्ही महात्म्यांच्या सहवासात गेला की महात्मे तुम्हाला आपलंस करून टाकतात. सद्गुरु वाचोडी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारखे करती तात्काळ, नाही काळ विडतया. कितीतरी माणसं स्वामींच्या सहवासात गेली, पण स्वामींच्याकडे जात असताना अंतःकरण शुद्ध असायला पाहिजे. परमार्थामध्ये कोणत्याही मार्गामध्ये अंतःकरण शुद्धीला खूप महत्व आहे. कित्येक भक्त यायचे स्वामींना, कोणी कोणी कोण काही घेऊन यायचं, जो जसं घेऊन यायचं तसं स्वामी स्वीकारायचे. एके दिवशी एक भक्त कमळ पुष्प घेऊन आला. आता कमळ तुम्हाला माहितीये, कमळ कुठं उगवतं? चिखलात उगवतं. कमळ चिखलात असतं. एका सेवकाला वाटलं की, साधकाला वाटलं की स्वामींना कमळ अर्पण करावं, म्हणून तो त्या तळ्यात उतरला, चिखलातलं कमळ काढलं. चिखलातलं कमळ काढत असताना चिखलात उतरावं लागलं. अंगाला, पायाला, हाताला, सर्वांगाला चिखल लागला, सर्वांगाला चिखल लागला. त्याने विचार केला स्वामींना हे कमळ घेऊन जावं. आला घेऊन. स्वामींची एक सेवेकरी होती, तिचं नाव सुंदराबाई, प्रचंड कोपिष्ट होती. स्वामी सेवे करता आली नव्हती, स्वार्था करता आली. तो सेवेकरी आला, तो एक साधक आला, तर ते कमळ स्वामींना अर्पण करणार. इतक्यात ती सुंदराबाई, थांब, कळतं का तुला काय? सर्वांगाला चिखल लागलाय, हाताला चिखल लागलाय, पायाला चिखल लागलाय, असलं कमळ अर्पण करतो का स्वामींना? असलं कमळ अर्पण करतो का? स्वामी ओरडले, ए सुंदरे, बोलू नकोस. त्याच्या हाताला कमळ लागलाय, त्याच्या हाताला चिखल लागलाय, पण तुझ्या अंतःकरणाला चिखल लागलाय, तो अगोदर बाजूला सार. त्याचं अंतःकरण शुद्ध आहे आणि चित्त शुद्ध असणारे भक्त मला आवडतात. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र, चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमची वर्णावे. सुंदरीला सांगतात अंतःकरण शुद्ध असतं तोच माझा आहे. रामायणामध्ये असं म्हणतात की विभीषणाला राम कळले नाहीत. रामायणामध्ये असं म्हणतात की राम जवळ असून विभीषण राम कळले नाहीत, कारण राम जवळ असून त्यांना लंका मागितली. आणि स्वामी चरित्रात असं म्हणतात स्वामींच्या जवळ असून सुंदराबाईला स्वामी कळले नाहीत. स्वामी असून स्वामींच्या जवळच्या वस्तू मागितल्या, पैसा, प्रसाद, वस्त्र, सगळं गोळा करावर, खोलीत नेऊन ठेवावं, सगळं गोळा. शेवटी किती गोळा करा? एक दिवस त्या राजानं धाड घालावी, सुंदराबाईला धकरून न्यावं. सापडलेला सगळा ऐवज राजाच्या खजिन्यात जावा.
ज्या चोळप्पानं सुंदराबाईला आणलं, महाराज म्हणाले होते हिला डोक्यावर चढवून घेऊ नको, एक दिवस मिरे वाटेल. तर चोळप्पाला वाटलं माझ्या सेवेत मदत करेल, मलाही मदत करेल, पण काना मागून आली तिकड झाली. परमार्थन पर्यटन ठिकाणी असंच असतं. अंतःकरण शुद्ध असायला पाहिजे. शुद्ध शुद्धीनं तुम्ही स्वामींचं स्मरण करायला पाहिजे, मग अशक्य ही शक्य करतील स्वामी. अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय परमात्मा महात्मे कृपा करत नाही. आणि अंतःकरण शुद्धीला स्वामींनी एकच सांगितलं, मी असं ना, माझं स्मरण करा, माझ्याशिवाय पर्याय. स्वामींच्या चरित्रात अशा कित्येक घटना आहेत. ते दत्त भट्ट नावाचे स्वामींचे सेवक होते. नित्य सेवा करावी स्वामींची, अनुष्ठान करा. चांगला अधिकार प्राप्त झाला दत्त भट्टाला. त्यांची कुलदेवी होती तुळजापूरची आई तुळजाभवानी. त्यांना वाटायचं की एकदा देवीच्या दर्शनाला जावं, एकदा देवीच्या दर्शनाला जाऊ यावं. स्वामींची परवानगी मागण्याकरता गेले. स्वामी, एकदा तुळजापूरला जावं म्हणतोय, आपली परवानगी असावी, आपली परवानगी असावी. बोले कुठली देवी आहे तुझी? टाक घेऊन ये म्हणजे. टाक, ते दत्त भट्ट टाक घेऊन आलाय. टाक कळतो ना, घरात टाक असतो प्रत्येकाच्या. तर टाक घेऊन आला. स्वामीने तो टाक आपल्या पायात दोन्ही बोटात धरला. तो देवीचा टाक स्वामीने आपल्या पायात धरला आणि त्याला दाखवला, पाय वर केला. दत्त भट्टाला कळालं जगातली सगळी तीर्थ स्वामींच्या चरणात आहेत. हे चरण सोडून कुठं जायची गरज, कुठं जायची गरज. आपण कुठं कुठं फिरत असतो. माझी मूर्ती उपजावी ते घराचे कोणी बैसवी, आपण देवो देवी यात्रे जाय, ज्ञानेश्वर महाराज. भगवंत आत असताना आपण जगभर फिरत असतो. सवय असते माणसाला, आशेनं ग्रासलेलं असतं मनुष्य. काहीतरी अपेक्षा ठेवून देवाकडे गेलेलं असतो आणि ही आशा फिरवत असते माणसाला कुठं 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 कुठं. इकडं आला, इकडे फरक नाही पडला आणि कुठं जात. स्वामी म्हणले दृढ श्रद्धा, अनन्य भावानं, अनन्य श्रद्धा माझ्या अंतःकरणात ठेवा, माझ्यापाशी ठेवा. मी तुमचा आहे, मी तुमचा आहे. अनन्य भावानं जो स्वामींचं चिंतन करतो, अनन्य चिंतयंतो मा ये जना परिउपासते. स्वामींशिवाय दुसरं चिंतनच नाही. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती, दिन रजनी हाची धंदा गोविंदाची. दिवस आणि रात्र त्यांचं चिंतन. देवाचं चिंतन करा. देवाचं चिंतन पापमुक्त करत असत. आणि स्वामी म्हणजे भगवंताचा अवतार आहे. बऱ्याच लोकांना असं, मी दरवर्षी सांगतो तुम्हाला, बऱ्याच लोकांना असं वाटतं की चला अक्कलकोटच्या मार्गावर आहे, वाटेत बरीच देवस्थान लागतात, पंढरपूर लागतात. असं म्हणतात आपण अक्कलकोटचे भक्त, पंढरपूरला जायचं काय त्याला? तर स्वामी म्हणायचे माझा सखा पंढरपुरी आहे, माझा सखा पंढरपुरी आहे. एके दिवशी एक व्यक्तिमत्व स्वामींना भेटायला गेला. त्या दिवशी स्वामी उदास होते. त्या दिवशी स्वामी उदास होते. पांडुरंगाचं स्वामींचं नातं काय सांगतो तुम्हाला. स्वामी जेवले नाही त्या दिवशी. स्वामींचा चेहरा उदास आहे त्या दिवशी. दिवसभरात जेवले नाही स्वामी. प्रत्येकाने ओळखलं आज कुठेतरी काहीतरी घडलंय. स्वामींचा कोणतरी भक्त दुखावलाय किंवा अन्य काहीतरी घटना घडली. स्वामींच्या लक्ष, भक्तांच्या लक्ष. एक भक्त मंगळवेढ्याला पोचला, त्याच्या कानावर बातमी पडली, एका यवनानं पंढरपुरात विठ्ठलाच्या पायावर दगड मारला. एका यवनानं पंढरपुरामध्ये भगवान विठ्ठलाच्या पायावरती दगड मारला, पळून गेला. स्वामींना कळालं. दिवसभर स्वामी झोपले नाही, दिवसभर स्वामी जेवले नाही. मन उदास अवस्थेत स्वामी. किती सख्य आहे त्यांचं, शरीर वेगळं आहे त्यांचं, पण अंतरात्मा एकच आहे. स्वामी आणि विठ्ठल वेगळे. म्हणून विठ्ठल मंदिरात गेला, स्वामींना आठवा. स्वामींच्या समोर गेला, विठ्ठलाला आठवा.
हा भ्रम बाजूला काढून टाका. हे कोणीतरी वेगळे आहे, ते कोणीतरी वेगळे, तर आपण जिंकलो, तर आपण खरे स्वामी सेवक आहोत. स्वामींच्या आयुष्यात अशा कित्येक घटना घडाव्या. हजारो माणसं भेटायला यावी स्वामींना नित्य. चिंतोपंत टोळ, हे चिंतोपंत टोळ स्वामींचे निस्सिम भक्त होते. नित्य स्वामींची आराधना. अक्कलकोटाला येण्या अगोदर स्वामींची भेट त्याची मंगळवेढ्यामध्ये झाली. स्वामींना पहिल्यांदा बघितलं, हा कोणतं सिद्ध महात्मा आहे. चिंतोपंतांनी सांगावं, हा कोणतं सिद्ध महात्मा आहे. स्वामींना अंतःकरणातच जाणला हा काय म्हणतो. स्वामी म्हणजे आम्ही सिद्ध महात्मा असो आणि कोणी असो, तुला काय करायचं चल चल. चिंतोपंत टोळ म्हणजे मन कवडा दिसतोय, मन कवडा म्हणजे मनातल्या गोष्टी जाणणार आहे. आम्ही मन कवडे असो नाहीतर आणि कोणी असो, तुला काय करायचं चल चालतं. मग चिंतोपंतांना कळालं, हे व्यक्तिमत्व कोणी साधं सुद्धा नाही, साक्षात परमेश्वर आहे, दत्तात्रयांचा अवतार आहे. चिंतोपंत टोळाने त्याच्या घरी विष्णू पंचायतनला, भगवान विष्णूच्या पंचायतनला 1 कोटी तुलसी पत्र अर्पण करण्याचा संकल्प केला, नियम केला. परमार्थामध्ये नियम करता आला पाहिजे. परमार्थामध्ये काही ना काहीतरी नियम करता आला पाहिजे. नियमाशिवाय परमार्थ नाही. पडता जड भारी, नेमा न टळे निर्धारी. नियमाशिवाय नियम छोटा असू दे, अष्टोत्तरशे नामावली, पण नित्य 108 वेळा स्वामींचं स्मरण करीन. काही ना काहीतरी नियम आपल्या जीवनात असायला पाहिजे, त्याशिवाय पर्याय. चिंतोपंतांनी एक संकल्प केला, विष्णू पंचायतनला 1 कोट तुळशीपत्र अर्पण करण्याचा. 1 कोटी तुळशीपत्र अर्पण करायचे. त्याच्या लक्षात आलं, त्यांनी चालू केला 1 कोटी तुळशीपत्र रोज अर्पण करावे. रोज तुळशीपत्र अर्पण करावे. स्वामी रोज यायचे. स्वामींचा जीव होता विष्णू चिंतोपंतांच्या. स्वामी रोज यायचे. स्वामी आले की चिंतोपंतांनी काय करावं, तुळशीपत्र घ्यावं आणि स्वामींच्या चरणावर अर्पण करावं. भगवान विष्णू आणि स्वामी वेगळे राहिले. 1 कोटी तुळशीपत्र अर्पण करण्याचा संकल्प. स्वामी घरी आले म्हणलं की चिंतोपंतांनी स्वामींच्या चरणावर तुळशीपत्र अर्पण करा. भगवान विष्णूंमध्ये स्वामीमध्ये काही फरक नाही, दोघं एकच आहे. ही चिंतोपंतांची मनाची अवस्था. तुळशीपत्र अर्पण केलं की स्वामींना आनंद वाटायचा, संकल्प पूर्तीस यावा आणि चिंतोपंतांना वाटावं की स्वामीने इथंच वास्तव्य करावं. ज्या पाटावरती स्वामींची साधना सेवा करायची, पाद्यपूजा केली जायची, नित्य ज्या पाटावर स्वामींची पूजा केली जायची, त्याच काष्टशिल्पावर, काष्टपाटावर, लाकडाच्या पाटावर स्वामींच्या पादुक जशाच्या तशा उमटल्या. स्वामींचे पाय जशीच्या तसे उमटले. अंतःकरणामध्ये चिंतोपंतांनी काय मागितलं, स्वामींचे चरण मागितले. स्वामींना अंतःकरणात कळालं, भक्त काय मागतो, लगेच देऊन टाकलं. काय मागावं हे कळलं पाहिजे. आम्ही मागतो संसारच, आम्ही मागतो संसाराचं. जे नश्वर आहे तेवढं आपण मागत असतो, पण जे शाश्वत आहे ते आपण मागत नाही. स्वामींच्याकडे स्वामीच मागावे. एक राजा युद्ध करून आला. युद्धानंतर पलीकडच्या राज्याचा पराभव करून प्रचंड सोन्याची लूट करून आला आणि आपला राण्यांना निरोप पाठवला. त्याच्या काही 5-10 राण्या होत्या. निरोप पाठवला, तुम्हाला हवं ते सोनं मागा, निरोप पाठवून द्या, पाठवून देतो तुमच्या महालात. प्रत्येक राजा निरोप पोचला. राजसाहेबांनी सांगितलंय हवं ते सोनं मागा, पाठवून देतो. कुणी नाकातली नथ मागितली, सोन्याची नथ, पाठवून दिली. कुणी सोन्याचा अलंकार मागितला, पाठवून दिला.
पुणेकरांना काही ना काहीतरी सोनं मागितलं, कोणी कानातल्या रिंगा मागितल्या, कोणी हिरे जडीत हार मागितला, घेऊन दिला. शेवटची राणी होती, शेवटची राणी होती. तिने मात्र राजाकडे मागितलं, मला सोनं नको, मला तुम्हीच हवे, मला तुम्हीच हवे. राजा आला की राजाचं सगळं सोनं राणीचं झालं. तसं स्वामींच्याकडे गेला, ऐश्वर्य मागू नका, स्वामींनाच मागा. स्वामी आले की सगळं ऐश्वर्य आलं. ऐश्वर्याला यावंच लागेल, कारण ऐश्वर्य त्यांचं दास आहे. संपत्ती त्यांची दाशी आहे, लक्ष्मी त्यांची दाशी आहे, ऐश्वर्य त्यांची दाशी आहे, ज्ञान त्यांची दाशी आहे. ऐका, यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसतीचे. ज्यांच्या चरणावर सडगुण ऐश्वर्य संपन्न वास करत, अशा त्या संसारातल्या गोष्टी काय मागतात, स्वामीच मागा, तेच येतील. हो, तेच येतील, कल्याण कर. कोणी काय काय मागायला जातं. सातारा जिल्ह्यामध्ये एक गाव आहे तांदूळवाडी, इकडं सातारा जिल्हा आपल्या. त्या तांदूळवाडीमध्ये नाना महाराज तांदूळवाडीकर म्हणून खूप मोठे गवय्ये होऊन गेले, भजन भीष्म. भजन गावं तर नानांनी गावं, अशी त्या काळातली ख्याती होती. काय भजन गायचे नाना, समाधी लागायची नानांची भजन. भजन तसं असावं. त्यांचं भजन आणि आपलं भजन यात फरक आहे. आपण भजनात मनापासून बसत नाही. भजन चालू झालं की आपलं लक्ष घड्याळावर असतं, कधी संपेल, कधी संपेल, कधी संपेल. पण महात्मे तुकोबाराय 4 प्रहर भजन करायचे, माणसं उठून जायची, पण तुकोबाराय उठत नाही. नाना महाराज भजनाला बसले की समाधी लागायची. एवढं भजनावर ते प्रेम पाहिजे. तो का म्हणे, ते भजन हे प्रमाण काय थोरं जाळावे, आपलं कळलंच नाही पाहिजे. आणि ते टिकटिक तर अजिबात घेऊ नका. माणसाला सवय ते आता संख्यात्मक. जापक होऊ नका, धारक व्हा. जापकातला आणि धारकातला फरक आहे. जापक आला की संख्या आली, आणि धारक आला की त्याला अमर्यादपणा आला. आता ते टिकटिक आलंय, सांगायचंय कुणाला, तुम्ही एवढा, मी एवढा जप केला, जगाला सांगू नका, काय फरक पडत नाही. परमार्थ जगाला सांगून करूच नका, दुसऱ्याला सांगूच नका. तुमचा परमार्थ तुम्हाला माहित असला बस. ते नाना महाराज भजन करायला. भजनात गोडवा असावा, भजनात आनंद असावा, भजनात प्रेम असावं. प्रेमाने मारलेली हाक देवाला आवडते, स्वामींना आवडते. प्रेमाने मारलेली हाक स्वामींना आवडते. नाना महाराज भजन करावं. आणि त्यांना कळालं की अक्कलकोटी दत्त महात्म्यांचं अवतरण झालंय स्वामींच्या स्वरूपात. अक्कलकोटी दत्त महात्म्यांचं अवतरण झालंय स्वामींच्या स्वरूपात. एकदा त्यांचं दर्शन घ्यावं आणि त्यांच्या समोर भजन गावं. एकदा स्वामींचं दर्शन घ्यावं आणि स्वामींच्या समोर भजन गावं. काय अपेक्षा आहे त्यांची. आमच्या अपेक्षेत महात्म्यांच्या खऱ्या भक्ताच्या अपेक्षेतला फरक असतो. आम्ही मागतो संसारातल्या अपेक्षा, आणि या अपेक्षा दुःख देतात. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. काय अपेक्षा आहे, लग्न व्हावं, झालं लग्न, वाटतं संपलं, पार पडलं, आता लग्न झालं, आयुष्यात काय नाही. पण ज्या दिवशी लग्न झालं, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. तो कोबळे म्हणले, संसार किती वाईट आहे, खूप दुस्तर आहे. मग मुलं बाळा, बायकोच्या सगळ्या आणा, हे आणा, ते आणा, ते आणा, चालू संसार दुःख बांधवडी. नाना महाराजांनी सांगावं, मनात इच्छा प्रकट करावी, स्वामींचं दर्शन घ्यावं, त्यांच्या समोर भजन गावं, भजन गावं. स्वामी भजन गाय. नाना महाराज वाटचाल केली सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्हा आणि अक्कलकोटी पोहोचले. अक्कलकोटामध्ये त्यांचे एक स्नेही होते, त्यांचे एक मित्र होते. त्यांच्या घरी नाना महाराज राहिले. नाना महाराज पंढरीचे वारकरी, पंढरपूरचे वारकरी. पण त्यांच्या मनात आलं की स्वामींच्या समोर भजन गावं. भजन भीष्म ऐकला.
त्याच्या लक्षात आलं अक्कलकोटला गेले, आपल्या मित्राच्या घरी राहिले. चोळप्पांच्या घरी स्वामी महाराज बसले होते, दर्शन घ्यायला गेले. नाना महाराज दर्शन घ्यावं स्वामींचं, स्वामींनी हास्य करावं, स्मित हास्य करावं. दर्शन घेऊन पुन्हा त्या आपल्या मित्राच्या घरी यावं. नाना महाराज 8 दिवस राहिले अक्कलकोटात. त्यांच्या मनात होतं की स्वामींनी माझं भजन ऐकावं, पण स्वामी बसतील का माझ्या भजनात, त्यांना आवडेल का माझं भजन, मला वाटावं माझं भजन स्वामींना आवडेल का, खूप प्रेमानं गाईन, त्यांना वाटायचं. एका दिवशी नाना महाराज ते मित्राच्या घरी आले, स्वामी त्या मित्राच्या घरी आले. नाना महाराजांना आनंद, स्वामी घरी आले. स्वामी घरी आले, दर्शन घेतलं, चरणावर नतमस्तक झाले. ए नाना, गाना भजन गा. काय आनंद झाला असेल त्या माणसाला. इच्छा केली ते पावलो, तुका म्हणे धन्य झालं. मनामध्ये जी इच्छा होती स्वामींनी सांगावं भजन गा, मग तबला आणावा, पखावज आणावा, विणा आणावा, सुरपेटी आणावी आणि नानाने भजन गायला सुरुवात करावी. नानांचं भजन रंगावं, देहभान अर्पावं. आणि मध्येच नाना उठून उभे राहिले. सगळे सवंगडी भजन गातात, समोर स्वामी बसलेत आणि नानांना उभं राहून समाधी लागली. समाधी लागणं या शब्दाचा अर्थ घ्या, मन एकाग्र होणं. समाधी या शब्दाचा अर्थ एकाच गोष्टीवर मन एकाग्र होणं. स्वामींच्याकडं बघून नानांना समाधी लागली. आपल्याला समाधी लागते का बघा, आपलं मन एकाग्र होते का बघा. आपलं मन स्थिरच नाही. माकड हा चंचल प्राणी आहे आणि या माकडापेक्षा माणसाचं मन चंचल आहे. एवढं माणसाचं मन चंचल आहे. नानांची समाधी लागली स्वामींच्या कडे. 1 तास नाना उभे स्वामींच्या कडे. 1 तासानं नाना भानावर आले, जागे झाले. सवंगड्याने विचारलं, ए नाना उभा राहा, 1 तास तो असा का उभा. नाना धावत पळत गेले, स्वामींच्या चरणाला मिठी मारली. धावत पळत गेले, स्वामींच्या चरणाला मिठी मारली. स्वामींच्या चरणाला मिठी मारली. सवंगड्यानं सांगितलं, गेले 1 तास माझा पांडुरंग माझ्या समोर उभा होता, त्या पांडुरंगाला बघत मी उभा होता. गेले 1 तास झालं पंढरीचा विठ्ठल माझ्या समोर उभा होता, त्या विठ्ठलाकडे मी बघत होतो. जे नाना महाराज पंढरीचे वारकरी आहेत त्या नानांना स्वामींनी 1 तास पांडुरंगाच्या रूपात दर्शन द्यावं. काय नाना महाराजांचं भाग्य आहे, खूप भाग्य. बाळप्पा नावाचे भक्त स्वामींचे सगळ्यात आवडते. चोळप्पा महाराजांच्या पेक्षाही बाळप्पा. बाळप्पांना वाटलं की स्वामी सगळ्यांना प्रसाद देतात, मला का देत. एक जण म्हणलं, थांब, कळेल तुला स्वामी का तुला प्रसाद देत. बाळप्पाने खूप सेवा केली. म्हणजे ऐश्वर्याचा त्याग करणं आणि स्वामींची सेवा करणं एवढी सोपी गोष्ट नाही. आम्ही सगळे ऐश्वर्याच्या मागे लागलो. आमच्या घरी ऐश्वर्य नांदावं म्हणून आमची सेवा आहे. पण बाळप्पा हा सोने पारखी आहे, सोन्याचा पारखी आहे. तो सोन्याचा व्यापार बाजूला टाकून, मुलाबाळांना बाजूला टाकून बाळप्पा स्वामींच्या सेवेत आहे. ब्राह्ममुहूर्तावर उठावं, पाणी तापवावं, स्वामींना मुखमार्जनाला न्यावं, शौचालयाने हवं, स्वामींची सेवा करावी, त्यांना स्नान घालावं, त्यांचं अंग पुसावं, अंगाला अत्तर लावावं, कपाळाला चंदन लावावं, सगळी सेवा करावी बाळप्पाने. स्वामींचा स्वभाव लहरी होता, कधी चिडायचे, कधी प्रेमानं बोलायचे. 12 वर्ष सेवा केली त्यांनी. 12 वर्ष. बाळप्पाला फक्त 3 तास झोप मिळायची. 3 तास, 3च तास झोप मिळायची बाळप्पाला. बाकीचे 21 तास स्वामींच्या सेवेत होते. 21 तास. अपेक्षा काय, स्वामींनी कृपा करावी. 12 वर्ष सेवा करून कृपा लवकर झाली नाही. आम्हाला वाटतं 4 गुरुवार केले, स्वामी लवकर कृपा करावी. सोपं नाही एवढं स्वामी कृपा.
ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त बुजे विण हित कोण सांगे, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. या जगात तपश्चर्येशिवाय स्वामींची कृपा होऊ शकत नाही. तपश्चर्येला अनन्यसाधारण महत्व आहे. तपाशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. तप या शब्दाचा अर्थ उलटा करा, पद. परमार्थामध्ये तुमची पत वाढायला पाहिजे. एखाद्या बँकेमध्ये जा, एखाद्या पतसंस्थेत जा, तुमची पत असेल तर ती संस्था तुम्हाला कर्ज पुरवठा करते. अध्यात्मामध्ये तुमच्याकडे पुण्याचा, नामस्मरणाचा पत किती वाढले, तप किती वाढले, त्यावर परमेश्वराची कृपा होत असते. बाळकपण तेवढीच सेवा करायची. त्या काळामध्ये एक वेदांती होते, वेदांचा अभ्यासक असणारे रामकृष्ण बुवा माटे म्हणून. मोठे रामकृष्ण बुवा माटे का मोठे असेल ते कीर्तन करतात. त्या काळात ते प्रथित यश कीर्तनकार, म्हणजे पंचदशी नावाचा एक वारकरी संप्रदायामध्ये ग्रंथ आहे, त्या पंचदशीवर कीर्तन करणारे, त्याचा अभ्यास करणारे. त्यातल्या एका श्लोकाचा अर्थ लागे ना या पंचकडीला, या अभ्यासकांना. त्यांनी विचारलं, स्वामींच्याकडे जातो, कुठला श्लोक काढलाय, त्याचा अर्थ समजत नाही. नाना हे रामकृष्ण बुवा मोठे त्यांच्या सवंगड्यासोबत गेले स्वामीने तो श्लोक काढला आणि त्या श्लोकाचा उलगडा करून दाखवला. त्यांना कळलं, स्वामींना कसं कळलं. मग त्यांना कळलं, स्वामी अंतर्यामी, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काय चाललंय हे स्वामींना सगळं कळतं. कारण अखंड भारताचं भ्रमण स्वामी करून आले. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत असे तो हिमाचल, सगळा भारत स्वामींनी परिव्राजक अवस्थेत पालथा घातलाय. भारताच्या काळात किती भाषेत बोलावं स्वामींनी, जो जसा येईल त्या भाषेत बोलावं. तुम्हाला माहिती आहे का, बघा जमशेदजी टाटा, माहिती आहे का जमशेदजी टाटा कोण माहिती आहे का, बघा बरं. रतन टाटांच्या खापर कोणचा. ह्या जमशेदजी टाटांनी एक इस्रायली माणूस आणला होता स्वामींच्या दर्शनाला. त्या काळी 200 वर्ष पाठीमागे, 200-250 वर्ष पाठीमागे इस्रायल वरून एक माणूस भेटायला आला स्वामींना. जमशेदजींनी सांगितलं, जा एकदा स्वामींना भेटून या. स्वामी इस्रायली भाषेत त्याच्याशी बोलतात. त्यांना काय अवघड आहे, जगातल्या सगळ्या भाषा त्यांनीच निर्माण केल्या, त्यांना काय अवघड आहे भाषा बोलायची. ते माटे बुवा कीर्तन करायचे. एकदा कीर्तन करायला लागले स्वामींच्या समोर, कीर्तन त्यांचं. माटे बुवा बोलताय, कीर्तन करत असताना, बसा 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 कुठं तर बसा. कीर्तन करत असताना एक प्रश्न पडला, प्रश्न निर्माण झाला. आणि त्याने विचारलं की या जगात तुम्हा जीवाला तारणारे चरण कुठले असते. स्वामी उंच आसनावरती बसले. उंच आसनावरती बसले असताना माटे बुवांनी सांगावं की या जगात आपल्याला तारणारे चरण कुठे आहेत, कुठले चरणात आपल्याला तारणार आहे, कुठले चरण आपला भवसिंधू तारू शकतात, आपलं जन्मवरून तारू शकतात. स्वामींनी आपला एक पाय वर केला, उजवा पाय. या जगात आपलं कोणते चरण तारू शकतात, रामकृष्ण बुवा माटेंचा प्रश्न आहे. आणि स्वामीने एक पाय आपला वर केला. स्वामी नुसता पाय दाखवला. मग त्यांच्या लक्षात आलं, स्वामी चरणाशिवाय या जगात आपला भवसिंधू कोण तारू शकतो. स्वामी खुलेलं सांगायचे. ते स्वामींचं भाषा, स्वामींचं बोलणं दोनच माणसाला कळावं, एक सोळप्पा महाराज आणि एक बाळप्पा महाराज. आणि सोळप्पा महाराजांच्या पेक्षा जास्त बाळप्पा महाराज. सोळप्पा राहिले जवळ स्वामींच्या, पण कालांतराने त्यांच्या मनामध्ये संपत्तीचा मोह निर्माण झाला. तेव्हा स्वामी सेवेत खंड पडला. बाळप्पांनी आयुष्यात कधीही संपत्तीचा मोह दाखवला. अखंड स्वामी चरणाशी लीन झाले बाळप्पा. मग ते मोठे बुवांनी सांगावं की या जगात तारणारे चरण कुठले, तर स्वामींचे चरण. स्वामींचे चरण. स्वामींनी एक पाय दाखवा. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की या जगात आपल्याला तारणारे चरण कुठले असते, तारणारे चरण कुठले असते, तर ते स्वामींचे चरण. म्हणून स्वामी चरणाची सेवा करा, स्वामी चरणाची सेवा करा. कलियुगामध्ये तारक नाम कुठलं असेल
तर स्वामींचं नाम तारक आहे. स्वामींचं नाम तारक आहे. स्वामी नामाशिवाय पर्याय नाही. म्हणून अखंड स्वामींचं चिंतन करा. निरपेक्ष वृत्तीनं जावं, शुद्ध अंतःकरणानं जावं. संपत्तीचा डामडोल मिरवत स्वामींच्याकडे जाऊ नये. त्या अक्कलकोट अक्कलकोटाचे राजे मालोजी राजे ते एकदा स्वामींना भेटायला गेले. गावाच्या बाहेर स्वामी एका झाडाखाली बसले होते. कधी कधी स्वामींची शय्या काट्यावरती असायची, कधी बाबळीच्या काट्यावरती असायची, कधी बोरडीच्या काट्यावरती असायची. आपलं एक काटा सर होणार नाही, पण तेव्हा झोपायचे ते त्यांची गादी असायची. ते झोप झाडाखाली बसले होते. बसले असताना हा हत्तीवरून लवाजम्या सहित आला. याचे सगळे अब्दागिरे, ते घोडे, भालदार, चोपदार सगळे घेऊन आला. स्वामींच्या चरणाजवळ आला. स्वामींच्या दर्शन करता आला. नमस्कार केला, लांबनच नमस्कार केला. सेवेकरी भुजंगा म्हणला, चरणावर लोटंगण घाला. भुजंगा नावाचा सेवेकरी, तुम्हाला माहित असेल, तुम्ही चैत्र वाचता. ते भुजंगा सांगितलं, महाराज चरणावर डोकं ठेवा स्वामींची. भुजंगानं सांगितलं, राजाने मस्तकावर डोकं ठेवलं. इतक्यात स्वामीने माग सरून एक कानफटात मारली मालोजी राजाची. ब्रह्मांड नायकाची कानफट साधी असेल का? ते 4-5 फूट जाऊन लांब पडला. थरथर कापत स्वामींच्या समोर. स्वामी काय चुकलं का? माफ करा. चुकलं का? माफ करा. स्वामींचे कडाक्याचे बोल आहेत. तुझ्या ऐश्वर्याचं प्रदर्शन तुझ्या घरात ठेव, तुझ्या संपत्तीचं प्रदर्शन तुझ्या घरात ठेव, आम्हाला दाखवू नकोस. तुझ्यासारखे 56 राजे आम्ही रोज निर्माण करतो आणि रोज संपवतो. ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अरे हे ऐश्वर्य त्याच आहे, हे ब्रह्मांड त्याच आहे, हे विश्व त्याच आहे. तुम्ही आम्ही काय देणार त्याला दाखवणार? आम्ही किती विचित्र असतो बघा. माणसं किती विचित्र असतात. देवाला फसवाय जातात माणसं देवाला नमस्कार करता का? नवस बऱ्याच जणांनी केलाय प्रयोग. नवसाशिवाय माणसाचं जीवन आहे काय? नमाज केल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. बरं, करायला हरकत नाही. काय नवस करावा? काय तो मनातलं बोलावं? काय देतो? 5 नारळाचं तोरण देतो. 5 नारळाचं तोरण देतो. अरे नारळ कुणाची? नारळ त्यांचीच. हे जीवन कुणाचं? त्यांचं. हे ब्रह्मांड कुणाचं? त्यांचं. अरे पान हलू शकत नाही. पान वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता, राहिली हंता कोठे. ज्यांच्या अनुमतीशिवाय पान हलू शकत नाही त्याला माणसं नारळ देतात. त्यांना किती विचित्र. आम्ही प्रेमाचे भुकेले आहोत. प्रेम द्या आम्हाला, प्रेम द्या. काय देतात आणि काय द्याल तुम्ही? एखाद्या सणाला नैवेद्य द्याल, बायका हुशार असतात. देवाचा नैवेद्य वेगळा आणि घरात खायचा वेगळा. एका लाट्यात 5-6 पोळ्या करतात बायका. एवढ्या करता का? बरोबर आहे का? कारण ती ठेवून यावी लागते. एवढा आशा आपल्याला, एवढ्या आशा ती ठेवून यावी म्हणून पुरण कमी. त्याला काय कमी आहे? त्याला काय कमी आहे? त्यांनी शबरीची गोष्टी बोरं खाल्ली. अरे त्यांनी गोपाळांचं गोष्ट ताक पिलं. कृष्ण अवतारात स्वामींनी गोपाळाचं गोष्ट ताक पिलं. राम अवतारात शबरीची गोष्टी बोरं खाल्ली. त्यांना तुम्ही काय द्या? मला प्रेम द्या. आम्ही कशाचे भुकेले? आम्ही प्रेमाचे भुकेले. बाकी आम्हाला काही नको. उभ्या आयुष्यात जेवढे काळ 21 वर्षाच्या पेक्षा जास्त काळ अक्कलकोटात घालवले, तर कुणाला काही मागितलं नाही स्वामींनी. लोकांची दर्शनाची रांग लागावी. 5-6 वर्ष स्वामींचं प्रस्थ वाढावं, लोकांची दर्शनाची रांग लागावी. पण स्वामींनी कुणाकडे कधी काही मागितलं नाही. कधीच काही कुणाकडे मागितलं नाही. कुठल्याही भक्ताला हे आण ते आण. पण जो भक्त अनुष्ठान करतो, स्वामींचं चिंतन करतो, स्वामींचं नाव घेतो,
सुंदराबाईशी भांडण झालं बाळप्पांचं. बाळप्पा निघून गेले आणि गावातल्या मारुती मंदिरात जाऊन स्वामींचं चिंतन करत बसले. अष्टप्रहर 8 प्रहर फक्त स्वामी स्वामी स्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. दुसरं नावच घेतलं नाही बाळप्पानं. ती सुंदराबाई त्यातही काड्या घालते, त्यातही काड्या घालते. स्वामी, बाळप्पा तुमची सेवा सोडून गेलाय आणि मारुती मंदिरात जाऊन बसलाय. मारुती मंदिरात जाऊन बसलाय. स्वामी म्हणले तू कुठे का असेना पण तो माझ्या अंतःकरणात आहे. तो कुठे का असेना, घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. ते कुठे असेल पण तो माझ्या अंतःकरणात आहे. तो जिथं असेल तिथं माझं मन असेल, तिथं माझं लक्ष असेल. स्वामीने आपल्या मागे लागावं, एवढी आपली उंचीची साधना असावी. स्वामीने आपल्यावर प्रेम करावं, एवढ्या ताकदीचा आपला परमार्थ असावा. लक्षात येतं का बघा, इतक्या साधनेनं परमार्थ करावा. नरसप्पा नावाचा एक भक्त आहे स्वामींचा. त्या नरसप्पानं घरी एक म्हैस होती. ती म्हैस व्यायली की तिचं रेडकू मारायचं आणि ती मग आटायची. रेडकू मारायचं ना आटायची. स्वामी आले, ती व्यायला झाली होती. नरसप्पा म्हणतो स्वामी म्हैस वेते, रेडकू झालं, वासरू झालं की ते गतप्राण होतं आणि म्हैस दूध द्यायची बंद होत. सामान्य असं काय, काळजी करू नको म्हणे. म्हैस व्यायली, रेडकू बाहेर आल्याबरोबर स्वामी त्याच्या मुंडक्यावर पाय दिला. त्या रेडकाच्या, त्या वासराच्या मुंडक्यावर पाय दिला 10 वेळा. ते रेडकू गतप्राण नाही झालं. पाय दिला, काळाला भय घातलं. चल चालता होईत ना. काळ जो न्यायला आला त्या काळाला भय घालण्याचं सामर्थ्य स्वामींच्यात आहे, स्वामींच्यात आहे. ते वासरू गाय, ते रेडकू वाचलं. त्या एका म्हशीवरती नरसप्पाची सुबत्ता वाढली. दूध दही विकावं, त्यावर त्याची सुबत्ता वाढली. काही शेती विकत घेतली काही काळानं. नरसप्पाची प्रगती झाली, त्याची गरिबी गेली. त्याच्या शेतामध्ये काहीतरी शालूचं पीक आलं, हुरडा झाला होता. हुरडा पहिला तो स्वामी आले एकदा. स्वामी, आमच्या शेतात हुरडा चांगला आलाय. स्वामी, आमच्या शेतात हुरडा चांगला आलाय, एकदा खायला घ्या. स्वामी म्हणजे तुमचं शेत, आमचं शेत, आमचं तुझं. मग त्याच्या लक्षात नाही स्वामी, स्वामी तुमचं शेत, तुमचं शेत. मी माझं मला यातनं बाहेर या. या जगात आपलं काही नाही, आपलं काही नाही. आयुष्यभर मन मोठेली संपत्ती इथं टाकून जावी लागते. तुम्ही ज्या घरात राहता त्या घरात अगोदर कोणते राहून गेलाय, त्याचे मालक वेगळे होते. तुम्ही ज्या शेतात शेती कसताय ती पहिली कोणाच तरी वेगळी होते. तुमचे कीटकपूर्व त्याचे मालक कोण गेलाय, ते नाही घेऊन जाऊ शकले, तुम्हीही घेऊन जाऊ शकणार नाही. आपण मालक नाही आहोत. काही काळाकरता तुम्हाला ते वापरण्याकरता दिले, त्याचे मालक कोण होते. मग नरसप्पाला कळालं आपण मालक नाही आहोत. काही काळ हे मिळालंय, काही काळ हे मिळालंय. मालक व्हायला जाऊ नका. संपत्ती मिळवा, त्याचा उपभोग घ्या, सोडून चला. माझं एवढं, माझं तेवढं, मी ह्याव केलं, मी त्याव केलं, मी होतो म्हणून एवढं सगळं झालं, हा भ्रम आहे. ही त्यांची कृपा आहे, ही त्यांची कृपा आहे. म्हणून देवाला विसरू नका, स्वामींना विसरू नका. माणसं देवाला विसरतात, स्वामींना विसरतात नाही. बघा, विचार आपल्या मला. अहो, कॅलेंडर नाही बघितलं तर एकादश चुकती की नाही एकादश. नाही लवकर उठला तर देवपूजा राहते की नाही. भाऊकी सुताक आलं, भाऊकीत कोणतरी वाढतं, सुताक येतं, मनाला आनंद होतो की नाही. बघा, आता हा दिवस देवपूजा नाही, बरोबर की नाही. बघा, माणसं कसं देवापासून लांब जाता एवढं बघत असत. पण देवानं तुम्हाला विसरलेलं नाही, स्वामीने तुम्हाला विसरलेलं नाही. स्वामींचं अस्तित्व आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत. ज्या दिवशी ते विसरतील सगळं जग तुम्हाला विसरून जाईल. आपलं कोणी नाही, स्वामींशिवाय आपलं कोणी नाही. आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही,
एरती माईके दुःखाची जरती नाही अद्यंती अवसान. आपलं कुणी नाही. कोण आहे आपलं? संतांशिवाय आपलं कुणी नाही. स्वामींशिवाय आपलं कुणी नाही. भगवंताशिवाय आपलं कुणी नाही. कुणी नाही आपलं. कुणी नाही. हा सगळा भ्रम आहे तुमचा माझा. सगळं जग संपत्तीच्या मागे धावतो, पण जागा लागते किती संपत्ती आयुष्यभर. परवा पेपरला एक बातमी वाचली. 1 वर्षापूर्वीची बातमी आहे बघा. 2-3 घटना तुमच्या समोर. हे नागपूरमध्ये एका उद्योगपतीची हत्या झाली. त्याच्या नावावर 250 कोटीची संपत्ती आहे. खंडेलवाल नावाचं. त्याच्या सुनेने सुपारी दिली. सासऱ्याच्या अंगावर ट्रक घातला. त्याला मारण्यात आलं. का? संपत्ती मला मिळावी. कोण आहे कोणाच? कुणी नाही. त्या तेलंगणमध्ये परवा 2 दिवसापूर्वी पेपरला बातमी. तेलंगणमध्ये सख्ख्या बापानं बायकोला मुलगा होत नाही म्हणून 2-4 वर्षाच्या जुळ्या मुली विष पाजलं आणि विहिरीत फेकल्या. कोण आहे कोणाच? आज पेपरची बातमी आहे. मुलीनं परपुरुषासोबत, परजातीच्या पुरुषासोबत विवाह केला म्हणून घरच्यांनीच त्या मुला विष पाजलं आणि जाळून टाकलं. कोण आहे कोणाच या जगामध्ये? कोणी नाही. कोणी नाही आपलं. आपलं कोण असेल? भगवंत आपला आहे. भगवंत किंबहुना संत आपले असतात. हा सगळा माया बाजार आहे. घरी नाही एकमेकाशी चांगलं बोलतो, कोण कोणाशी बोलत तयार नाही. मग घरामध्ये संवाद असायला पाहिजे, प्रेम असायला पाहिजे, प्रेमाचं वातावरण असायला पाहिजे. अलीकडे माणसं जगता येते आणि वागता येते. म्हणजे मनात रावण आहे, चेहऱ्यावर राम आहे. दाखवतात एक आणि असतात एक. पेपरला जाहिरात आली. ऐका आता समारोपाकडे येतो कारण मला पुढे जायचं. पेपरला जाहिरात आली की जागा भरणे आहे. नोकरीविषयी जागा भरणे आहे. पगार 10,000. वयाची अट नाही. एक जण गेला 40 वर्षाचा. मुलाखत दिली. निवड झाली. ते म्हणले येतो की पगार किती? 10,000. मग नक्कीच येतो म्हणले. काम काय? काय नाही म्हणले. आमचं प्राणी संग्रहालय आहे आणि प्राणी संग्रहालयातलं अस्वल मेलंय म्हणले. मग काय करायचं? अस्वलाचा कोट घालायचं आणि दिवसभर बसायचं. पगार 10,000. येतो की म्हणले. काय अडचण नाही. बरं आहे म्हणले. पगार 10,000. त्यानं गेलं. अस्वलाचा कोट घालून बसावं. त्याने 8 एकच सांगितली प्राणी संग्रहालयाने. माणसं येतील, फळं टाकतील, केळ टाकतील, सफरचंद टाकतील, मोसंबी टाकतील. काही खायचं नाही. सगळे लोक निघून गेले की मग खा. एके दिवशी एक गृहस्थ आला. त्याने केळाची फणी आणली, देशी केळाची. आता म्हणला अस्वलाला केळं आवडतात म्हणून त्यानं अशी उंच फणी फेकली. ती फणी वर अडकली. फणी अडकली वर. अस्वलाचं सगळं लक्ष केळाकडे. दिवसभर केळाकडे बघतंय. कधी माणसं जातात, कधी माणसं जातात, कधी माणसं जातात. 10-11 वाजता माणसं निघून गेली. यानं विचार केला आता केळं खावी, आता केळं खावी. उंच उडी मारावी, हाताली ना. उंच उडी मारावी, हाताली ना. एक जोरात उडी मारली. जोरात उडी मारल्याबरोबर केळाची फणी तिथंच राहिली. हा पडला दुसऱ्या पिंजऱ्यात. दुसरा पिंजरा कुणाचा आहे? वाघ महाराजांचा आहे. वाघ महाराज कोण आहे? जंगलाचे राजे आहेत. त्यांच्या समोर कोण बोलू शकेल का? अरे अरे म्हणला, केळाचा मोह नडला. आता मरणार. वाघ काय सोडत म्हणला आपल्याला. आता काय करावं? वाघ पुढे येतो, हा मागे सरतो. वाघ पुढे येतो, हा मागे सरतो. वाघ पुढे येतो, हा मागे सरतो. वाघाला राग. वाघ पळत गेला आणि कानात म्हणला, ए भिऊ नको म्हणला. मी पण 10,000 वालाच आहे. मी पण 10,000 वालाच आहे. सांगण्याचा हेतू काय? त्यानं कोट घातलाय अस्वलाचा, पण आत आहे माणूस. तसं माणसाचं पण तसंच झालंय. आत एक आहे, बाहेर एक आहे. आत रावण आहे, बाहेर रामाचा आवा आहे. लक्षात ठेवा. अंतःकरण शुद्ध असायला पाहिजे. मनातही स्वामी पाहिजेत, बाहेरही स्वामी पाहिजे. मग कल्याण होईल. समारोपाकडे येतं ना. अखंड विश्वाचं कल्याण कर. जो स्वामींच्या सहवासात आला. स्वामी पंढरपुरी क्षेत्री 3 महिने राहिले. पांडुरंगाच्या मंदिरासमोर 200-250 वर्षापूर्वी पार होता. त्या पारावर स्वामींनी मुक्काम करावा. 3 महिने एक चातुर्मास केला स्वामींनी. मग स्वामी आषाढ महिन्यामध्ये चंद्रभागेला पूर आला असताना स्वामींनी चंद्रभागा पार करावी. हजारो माणसं चंद्रभागेच्या काठावर आहेत आणि ते बघतायत. चंद्रभागेला इतकं पाणी आहे, पूर आहे, माणूस जाऊ शकत नाही. पण स्वामी चंद्रभागेवर पाण्यावर चालत चालत
पलीकडे गेले, कुठं गायब झाले लोकांना कळलं. अक्कलकोटी आगमन झालं स्वामींचं. लोकांचं कल्याण केलं स्वामींनी. हजारो लोक आले, जे जे आले त्या प्रत्येकाच्या संख्येचं निरसन केलं. चोळप्पाला कन्या दिली, चोळप्पाला पुत्र दिला कृष्णा नावाचा. बाळप्पाला त्याच्या साधनेचं फळ दिलं. एके दिवशी त्या अक्कलकोटात एक मठ होता. त्या मठात एका स्वामींची समाधी होती, एका सिद्ध पुरुषाची समाधी. तिथे शिवलिंग होतं छान असं, ते जीर्ण झालं होतं. स्वामी सांगितलं की गोवऱ्या आणा. एक हरा भरून गोवऱ्या आणल्या. स्वामी सांगितलं रसा शिवलिंगावर. शिष्याने रचल्या. आता तूप आणा म्हणले. 2-2.5 किलो तूप ओतलं त्याच्यावर. स्वामी म्हणले आता अग्नी लावा. लोकांना कळेल, अरे शिवलिंग पेटवतात. स्वामींना कळतं का काय? शिवलिंग कुठं पेटवतात का? त्या समाधी, ज्यांची समाधी आहे त्यांचे अनुयायी आले. आमच्या महाराजांची समाधी कोण पेटवतो, बघतोस त्याला. ते तावातावत आले, पण स्वामींच्या समोर आले आणि त्यांची वाचा केली. काही बोलताच येईना. स्वामींच्या समोर काही बोलू शकले नाही. अग्नी प्रज्वलित केला, अग्नी पेटला. आणि अग्नी पेटल्याबरोबर 2 तास गेले, 2-2.5-3 तास सगळ्या गोवऱ्या पेटल्या. सगळ्या गोवऱ्या पेटल्यानंतर ते समाधीचा दरवाजा वितळून, समाधीचा दरवाजा सुद्धा वितळला. सगळ्यांना वाटला आता शिवलिंगाच्या ठिकऱ्या उडल्या असते. एवढ्या अग्नी पुढे तो दगड काय करणार? स्वामींनी काही वेळेला सांगितलं, अग्नी शांत झाला. 3-4 तासानं स्वामी सांगितलं सगळी राग बाजूला काढा, सगळी राग बाजूला काढा. शिष्याने सगळी राग बाजूला काढली. पाहतात तो काय, ते शिवलिंग 4-5 तासापूर्वी जीर्ण अवस्थेत होतं. त्या शिवलिंगावर एक तेज निर्माण झालं, एक तेजस्विता निर्माण झाली होती. स्वामींना सांगायचं होतं आता आम्ही चाललो, पण आमचं तेज कलियुगाच्या शेवटपर्यंत हजारो वर्ष आमचं तेज या पृथ्वी तलावरती अस्तित्वात राहील. जो शिष्य, जो भक्त आमची आठवण काढेल, आमचं स्मरण करेल, आम्ही त्याच्याकरता धावून जाऊ. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. निशंक हो, निर्भय हो म्हणारे, स्वये स्वामी गोळ पाठीशी. अशक्य ही शक्य करती कसं. जिथे स्वामी पाय तिथे निंद काय, स्वय भक्त प्रारब्ध आठवी मान. स्वामींचा मंत्र, स्वामींचं चिंतन अखंड करत राहा. स्वामी शेवटी स्वामींच्या अगोदर चोळप्पा महाराज गेले 6 महिने अगोदर. स्वामी शिष्यानं दाखवून द्यायचे की आता आम्ही पण जाणार. अनेक लीला करायचे स्वामी, पण कोणाच्या लक्षात येत नाही. आणि चैत्र महिन्यातला एक दिवस स्वामींनी निवडला. ते बाळप्पा महाराज एकाला म्हणायचे, स्वामी मला प्रत्येकाला प्रसाद देतात, मला का देत नाही? मागेल त्याला प्रसाद देतात, मला का देत नाही? मी किती प्रयत्न केला स्वामींच्याकडे प्रसाद मागायचा, पण मला का देत नाही? त्या व्यक्तीला सांगितलं, ज्यांना स्वामींनी प्रसाद दिला, त्यांना इथून जावं लागलं. ज्या अर्थी तुम्हाला स्वामी प्रसाद देत नाही, त्या अर्थी स्वामींची इच्छा नाही की तुम्ही इथून जावं. तुम्ही इथून जा. चोळप्पांचे डोळे घेवरले. अरे माझा गुरु, इतके दिवस मी सेवा केली, पण माझ्या गुरुचं माझ्यावर किती प्रेम आहे आज मला कळालं. आणि स्वामींनी सांगितलं, अरे बाळ्या, ज्या दिवशी मी देह ठेवीन त्या दिवशी माझ्या अंगाला चंदन आणि अत्तर लावण्याचा भाग्य तुझं, अधिकार तुझा आहे. ज्या दिवशी मी देह ठेवीन त्या दिवशी माझ्या शरीराला चंदन आणि अत्तर लावायचं काम तू करायचं, तो अधिकार तुझा. बाळप्पांचे डोळे गवले. स्वामी जाणार. आणि चैत्र महिन्यामध्ये या दिवशी स्वामींनी देह ठेवला. स्वामींची पालखीतून मिरवणूक निघाली. आणि ज्या चोळप्पाच्या घरी स्वामींनी सांगितलं होतं की या ठिकाणी माझी समाधी असेल, त्या ठिकाणी आणलं. सगळी सिद्धता झाली. आणि मग बाळप्पा महाराजांनी स्वामींच्या अंगाला चंदन लावावं, चंदनाचा लेप द्यावा आणि आपल्या हातानं स्वामींना सुगंधित अत्तर लावावं. असं म्हणतात जो भक्त शुद्ध अंतःकरणानं मनोभावी स्वामींच्या समाधीजवळ जातो. माणसं जातात, वटवृक्षाला जातात, परत येतात, पण स्वामींच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय अक्कलकोटाची वारी पूर्ण होत नाही.
अक्कलकोटाची वारी पूर्ण होत नाही. चोळप्पा महाराजांच्या घरात स्वामींची समाधी आहे. मनोभावे जावं. जो भक्त शुद्ध अंतःकरणाने जातो असं म्हणतात की त्या सुगंधित अत्तराचा वास आजही त्या गाभाऱ्यात येतो, आजही त्या गाभाऱ्यात येतो. सगळ्यांनाच नाही येणार, पण जो निस्सीम भावाने गेला, शुद्ध भावाने गेला, त्याला त्या सुगंधाचा वास येतो. अशा अनेकांची अनुभूती आहे. तुम्ही आम्ही सुद्धा शुद्ध अंतःकरणाने स्वामींची सेवा करावी. ते स्वामी कृपा करतील. निस्सीम भावानं, निस्पृह भावानं, निरपेक्ष भावानं जे स्वामींची सेवा करतील. तुम्ही मागायला जाऊ नका, तुम्ही सेवा करा. एक मनात लक्षात ठेवा, मनात काहीतरी धरून इथे येऊ नका. माझं असं होऊ दे, तसं होऊ दे, मग हे करतो, येऊच नका. फक्त सेवा करा, फक्त सेवा करा. तुम्हीच काय, तुमच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण स्वामी करतील. तुमच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण स्वामी करतील. फक्त निरपेक्ष भावानं जा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी मला आमचे परमार्थिक स्नेही अनिल महाराज, त्यांच्या समितीच्या सदस्यांनी 3ऱ्याही वर्षी मला बोलवलं. त्याबद्दल समितीचे धन्यवाद देतो. खरं तर अजूनही तुमचा वेळ असतो, पण मला थोडस उशिरा फोन आल्यामुळे मी तिकडे त्या कर्नाटकातली एक तारीख घेतली. त्यामुळे मला तिकडे कीर्तनावर जायचं. त्यामुळे तुम्हाला सर्वांची लवकर रजा घेतो. असाच आपला स्नेह वर्षानुवर्ष घडत राहू. तुमच्यामुळे मला स्वामींच्या विषयी तो दरवर्षी बोलता येतं. 2 ठिकाणी बोलतो. एक त्या शिरगावात एक बोलतो, कडेगावकडं प्रकट दिनाला, आणि पुण्यतिथीला तुमच्या पेठमध्ये एक बोलतो. तुम्हाला सगळ्यांना भेटून मनस्वी आनंद झाला. तुमच्यामुळं स्वामींचं चरित्र वाचता येतं, अभ्यासता येतं, हे पुण्याची पर्वणी बांधता येते. तुम्हा सर्वांच्यावर स्वामींची अखंड कृपा राहो. तुम्हा सगळ्यांचं कल्याण हो. या पेठगावचं कल्याण हो, विश्वाचं कल्याण हो. स्वामींची कृपा सगळ्यांच्यावर राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो. सेवेला पूर्णविराम. कुंडली कवरदा हरी विठोल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदा विठोल. श्री ज्ञानदेव तुकाराम.